मुंबईतल्या गोरेगावमधल्या उद्घाटन पुलाच्या नामांतराचा वाद शमलेला असला तरी सुद्धा शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये सर्व काही आलबेल झालंय असं काही एक नाहीये। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या उद्घाटन कार्यक्रमामध्ये शक्ती प्रदर्शन करण्याची संधी काही सोडली नाही। मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांवर कशी टोलेबाजी केली आहे ती आता पाहूया। आपल्यात कुठेही मतभिन्नता असता कामा नये। या उड्डाण पुलाला राम मंदिराचे नाव द्या असा एक प्रस्ताव आला होता। सुभाषजी तुम्ही बोललात की बरोबर आहे की राम मंदिर आपल्याला तिकडे अयोध्येमध्ये पाहिजे। हे जरी सगळं खरं असलं तरी मला असं वाटलं की इथून पुढचा जो चौक आहे त्या चौकाला मात्र राम मंदिराचं नाव द्यावं। आता महानगरपालिकेच्या कामामध्ये कुठलाही अडथळा या ठिकाणी नाही, त्यामुळे आपल्या सरकारची मदत घेऊन जिथे अडथळा असेल तो अडथळा दूर करून हा पूल तयार करायला आपल्याला 7 वर्ष लागली, पण पुढचा पूल ताईंनी सांगितल्याप्रमाणे 2 वर्षामध्ये आपण पूर्ण केला पाहिजे। आणि अशा प्रकारे गतिमानता, गतिशीलता ही काय असते ही आपल्या सरकारनं यापूर्वी दाखवली आहे आणि यापुढेही आपण ती दाखवू। आणि मला विश्वास आहे की या सगळ्या कामामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे हे आमच्या सरकारचे मार्गदर्शक आहेत। त्यांचं उत्तम मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी प्राप्त होतं। निश्चितपणे मुंबई आणि महाराष्ट्राचं चित्र हे आम्ही बदलून दाखवू हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो।